श्री स्वामी समर्थ. तर आज आपण वाचणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक. ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानपूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्य दिलक्षम एकं नित्यं विमलचलं सर्वधिसाक्षीभूतं भावतीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जय आजी भक्तपालका. जय जय कलिमनाशका अनादिस्ता जगद्गुरु. जय जय श्री क्षारसागर विलासा मायचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता. जय जयाजी गरुड वाहना. जय जयाजी कमललोचना. जय जयाजी पतित पावना रममाना विश्वेशा. मेघवर्णम आकार शांतम मस्तकी किरीट विराजित तोची. स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाळ भाळ अकर्ण नयन सरळ नसिका सुहास्य वदन दंतपक्ती कुंद कळ्यांसमान शुभ्रवर्णं विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी. हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष. वत्स्य लांछनांचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान. त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल सुंदर अति. जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तोची पै. जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती. कर कमलांची आकृती रक्तपंकजा समान. भक्त द्यावय अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर. गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे. कासे कसिला पितांबर विद्युल्लसतेजम तेज अपार. कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंधा विसताती. जेथे भक्तजन सुखावती. ज्याच्या दर्शने पतित तरती जाते. अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य. जाते कमलाकरे चुरित संध्या राग समान. रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित. वर्धिता वेद शैनले 14 विद्या 64 कला. जाते वर्णिना थकल्या सकळा. ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर. क्रमू न शकले महिंबावर तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता. जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार. एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर. रुद्धिसिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगल कार्य करिता स्मरण. विघ्ने जाती निरसोन. भजका होई दिव्य ज्ञान. वेदांत सार कळेंपा सकल कार्यारंभी जाणा. करीते ज्याच्या नामस्मरण. ज्याच्या वरद प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन. करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण. निर्विघ्नपणे होवो हे जिचा वरद प्रसाद मिळता. मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता. ती ब्रह्मसुता नामी गेले मूढमती मी अज्ञान. काव्यादिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेषक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करून साक्षीच्या लाधे दिव्य ज्ञान. तेनेच जागी मानवपण येते तसेही निश्चय तेवी असते. माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळती. पुरविनार दयाळ सद्गुरुराज आपणची. 9 मास उदरी पाळिले प्रसव वेदनांते. संशिले कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी. जननी जनका समान अज्ञ दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन चरणी त्यांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमिला. 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा. शोभत करणी कुंडले तेज अमिते विद्युलते समान. कामधेनू असोनी जवळी हाती धरिले असे झोळी. जो पाहता एका स्थळी कोणासेही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान वसती समीप रात्रंदिन. ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने. आपुल्या वाढीला कलीचा प्रताप. करू लागले लोक पाप. पावली भूमी संताप. धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र. आर्यवर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार. दारिद्र्य दुःखे भोगती. शिथिल झाली धर्मबंधने. नास्तिक न मानिती वेद वचने. दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजश्राय.
अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भारतखंड जाहले. नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे, नानाविधी वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मादले. आर्य धर्माविरुद्ध मग घेतेसी अवतार, प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्मकुळी, कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध. अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यांसी साष्टांग नमूनी, करी प्रार्थना कर जोडीनी. आपुला विख्यात महिमा जनी गावयाची योजिले. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर, परी आत्मसार्थक करावया साचार. मीन तेथे जाहलो किंवा अफाट गगनासमान, आघात आपुले महिमान. अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीसी, उचलून घालिनी काखेसी. किंवा कख्योत सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ, बाळ जाणूनी लाडेवाळ. पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतीर्वर्या. करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा. माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकुनी या स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागे अभय देती, वरद हस्ते करुणी. उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त, संतोषतील निश्चय. ऐसे ऐकोनी अभयवाणी, संतोष झाला माझी या मनी. यशस्वी होऊनी लेखणी, ग्रंथ समाप्ती प्राप्ती होऊ. आता नमो साधुवृंद, ज्यांसी नाही भेदाभेद. जे स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्धी असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटवांतास, नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान. तयांचे चरण नामिविले, ईश्वचरणी जडिले चित्त. ऐसे तुकारामादित्य भक्त, ग्रंथारंभी तया नमित. वरप्रसादा कारणे, अहो तुम्ही संतजनी. मज दिनावरी कृपा करुणी, आपण हृदयस्थ राहुनी. ग्रंथरचना करवावी आता करुण मन. जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान. श्रावणी सादर बैसले, महापंडित आणि चतुर. ऐसा श्रोतृ समाज थोर मतिमंद मी. त्यांच्यासमोर आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण, आदर करिता तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठीची न ये शुद्ध. नाही पडोल शास्त्र छंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणूनी, आदर धरावा जी श्रवणी. असे माझी संस्कृत वाणी, तियेकडे न पाहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य, ती तुकेची घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध, लोकांत त्या सर्व वर्णिता. ग्रंथ पसरेल समुद्रसा, त्या महोद्दिधुनी पाही. अमोल मुक्ताफळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञानी. अनमान काही न करावा, की हे उद्यान विस्तीर्ण. तयाजी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून. हार त्यांचा गुंफिला कवी होऊनी. या माळी घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकुनी बुद्धांजुळी, करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास, तोची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल. वादविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर जैसा, तेजे जैसा सहस्रकर. दुष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यतिराज पदकल्हार, विष्णू कवी होऊनी. भ्रमर ज्ञान मधुस्तव, साचार रुंजी तेथे घालीत असे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोड हा. श्री शंकरार्पणमस्तु. श्रीपाद श्री वल्लभार्पणस्तु. इति श्री स्वामी चरित्रे सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज महाराज, श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अशा प्रकारे आपला पहिला अध्याय हा संपलेला आहे.